दौंड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्टला पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं। GH रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटी पुणे, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं दौंड तालुकास्तरीय 2 दिवसीय विज्ञान प्रदर्शन 2024-25 आयोजित करण्यात आलं होतं। दौंड तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनामध्ये विविध प्रकल्प सादर केले। विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रकल्प आणि नाविन्यपूर्ण कल्पनांसाठी विशेष प्रावीण्य मिळवलं। कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी माजी आमदार रमेश थोरात, GH रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर MU खरात यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके वितरित करण्यात आली। माजी आमदार थोरात यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देत त्यांच्या यशाचं कौतुक केलं आणि या प्रदर्शनानं विद्यार्थ्यांमध्ये संशोधन आणि नाविन्यपूर्ण विचारांना चालना दिली असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली। या प्रदर्शनात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांनी विज्ञान, गणित आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कल्पनांच्या विकासाला चालना दिली। प्राध्यापक P शाळगावकर आणि प्राध्यापक M फाळके यांचे योगदान उल्लेखनीय ठरले। गुड आफ्टरनून एव्हरीवन। माझे नाव चौधरी सेजल तानाजी। माझ्या शाळेचे नाव श्री गोपीनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वरवण। तर आपल्या प्रोजेक्टचं नाव आहे प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट। या प्रोजेक्टमध्ये गार्बेजपासून इलेक्ट्रिसिटी तयार केलेली आहे। हा कंटेनर, या कंटेनरमध्ये प्लास्टिक सारख्या वेस्ट मटेरियलला आपण बर्न केल्यानंतर हे 2 सोलार प्लेट्स आहेत, हीटिंग सोलार प्लेट्स आहेत। हे प्लेट्स जी हीट तयार होणार आहे ती हीट कंडक्ट करणार आणि या वायर थ्रू या PCB बोर्डमध्ये फ्लो करणार। त्या PCB बोर्डमध्ये सेमीकंडक्टर आहे, तो सेमीकंडक्टर त्या हीट एनर्जीला इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करतो। हीट एनर्जीपासून इलेक्ट्रिसिटी तयार झालेली ही या बॅटरीमध्ये जाणार आणि या बॅटरीनंतर ह्या बॅटरी थ्रू हे जे बल्ब आहे ते ग्लो होणार आपोआप। तर राहिला प्रश्न काय, तर ज्या वेळेस आपण गार्बेज बर्न करतो त्यावेळेस जे CO2 बाहेर निघणार आहे, तर या पंप थ्रू या फिल्टरमध्ये येणार आहे। हा रोलर आहे आणि हा फिल्टर। या फिल्टरमध्ये वेगवेगळे प्रकारचे केमिकल्स आहेत, जसं की कंडक्टिव्ह कार्बन, परत अजून वेगवेगळ्या प्रकारचे जे केमिकल्स आहेत ते आपण याच्यात मिक्स केलेले आहेत। या केमिकल थ्रू जे CO2 किंवा जे हार्मफुल मटेरियल्स या फिल्टरमध्ये आलेले आहेत ते फिल्ट्रेट होणार आणि त्यानंतर मग ते आपण ॲटमॉस्फिअरमध्ये पण सोडू शकतो किंवा दुसरा एक कंटेनर घेऊन त्यात तो स्टोअर करून त्याच्या प्रेशरने पुन्हा इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो। या प्रोजेक्टमुळे काय होईल, तर जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांची सेव्हिंग होईल। जो मनी आपल्या इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी वापरला जातो तो मनी सेव्ह होईल आणि कमी जागेत कमी वेळेत हा प्रोजेक्ट बनणार आहे जो आपण। नमस्कार, मी परशुराम लडकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडवी। दौंड तालुका विज्ञान प्रदर्शनामध्ये मी गणित शैक्षणिक साहित्य आणलं। याचा उपयोग मुलांसाठी इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांनी खास करून होतो स्कॉलरशिपसाठी। याच्यामध्ये बघा हा त्रिकोण आहे, या त्रिकोणात किती त्रिकोण दडलेत हे मुलांना प्रश्न येतो। याचं सहज सोपं उत्तर काढण्यासाठी त्रिकोणाला नंबरिंग केलं, 1 2 3 4 5 हे 5 केलेत। 5 ह्या 5 अंकांची बेरीज केली तर ह्यामध्ये 15 त्रिकोण दडलेत हे आपण लगेच सांगू शकतो। त्रिकोणाच्या प्रमाणेच आपण कोणांचंही करू शकतो। पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने खरं तर 10 आणि 11 डिसेंबरला या अतिशय भव्य आणि दिव्य अशा या प्रिमायसिसमध्ये अर्थात रायसोनी इन्स्टिट्यूटच्या या युनिव्हर्सिटीच्या प्रांगणामध्ये अतिशय सुंदर असा 52वे विज्ञान प्रदर्शन संपन्न झालं। या कार्यक्रमाकरता उद्घाटक म्हणून तालुक्याचे लोकप्रिय आमदार ॲडव्होकेट राहुलदादा कुल आणि पारितोषिक वितरण समारंभाकरिता खऱ्या अर्थाने तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात हे उपस्थित राहिले। मुलांचा आनंद द्विगुणित करण्याचा मनापासून प्रयत्न केला। या 2 दिवसामध्ये मला वाटतं तालुकास्तरीय जरी विज्ञान प्रदर्शन असलं तरी हे जिल्ह्यापेक्षा राज्यस्तरावरचं प्रदर्शन करण्याचा या ग्रुपने रायसोनी ग्रुपने प्रयत्न केला। सौ मधुबाला बदलीकर, प्राचार्य GH रायसोनी पब्लिक स्कूल। आणि या 2 दिवसात पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दौंड तालुका यांच्या वतीने 52nd हे विज्ञान प्रदर्शन झाले आणि आमच्या खूप ब्युटिफुल कॅम्पसमध्ये GH रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटी आणि यामध्ये GH रायसोनी कनिष्ठ महाविद्यालय ज्युनियर कॉलेज आणि आमची शाळा GH रायसोनी पब्लिक स्कूल यांचा पण तेवढाच सहभाग होता। आणि मला एक गोष्ट खूप आवर्जून सांगायची आहे की हे खूप चांगलं योगायोग आहे की या दिवशी आज आमच्या रायसोनी एज्युकेशनचे जे चेअरमन आहेत माननीय श्री सुनील रायसोनी सर, त्यांचाही वाढदिवस आहे। तर असल्या एका चांगल्या दिवशी आम्ही या 2 दिवसाचं विज्ञान प्रदर्शन भरवलं आणि आज त्याचं बक्षीस वितरण समारंभ झालं। आज आपण इथे
GH रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटीच्या या प्रांगणामध्ये विज्ञान प्रदर्शन दौंड पंचायत समिती यांच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या पुणे जिल्ह्यातील सगळ्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा ज्या आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये त्यांचे प्रकल्प म्हणजे सायन्स प्रोजेक्ट्स, प्रश्नमंजुषा, निबंध, लिखाण अशा विविध प्रकारच्या कॉम्पिटिशन्स आणि विविध प्रकारचे उपक्रम आपण आपल्या या GH रायसोनी इंटरनॅशनल स्किल्स टेक युनिव्हर्सिटी केडगाव या प्रिमायसिसमध्ये घेतलेत। मला या निमित्तानं सांगण्यास अत्यंत आनंद होतो की या परिसरातील जवळपास 113 शाळांनी या उपक्रमामध्ये भाग घेतला आहे आणि जवळपास 1100 ते 1200 विद्यार्थ्यांनी आज दुसऱ्या दिवशी या प्रदर्शनाच्या इथे या प्रदर्शनाला भेट दिली, वेगवेगळे प्रोजेक्ट्स, वेगवेगळे प्रकल्प समजून घेतलेत आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुलांमध्ये विज्ञानाविषयीची जिज्ञासा जागवायला पाहिजेत, जो आमचा या सायन्स एक्झिबिशनच्या मागचा उद्देश होता तो बऱ्याच अंशी आमच्याकडनं आणि मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामधून असं वाटतंय की सफल झालेला आहे। NTV न्यूज मराठी।